श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 25 जुलैपासून श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण भगवान महादेवांची पूजा सेवा आराधना करत असतो आणि श्रावणी सोमवारांचं व्रतसुद्धा आपण करत असतो. संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन असा महिना मानला जातो. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जितकी जास्त सेवा आपण करू तितकी जास्त आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. जरी संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांना समर्पित असला तरीसुद्धा या महिन्यामध्ये आपण आपल्या गुरूंची, दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करायची आहे. स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवासुद्धा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे. स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज आपले गुरु आहेत. गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे दिलेलंच असेल आणि म्हणूनच आपल्या गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपा आपल्याला मिळावी यासाठी आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये त्यांची सेवा ही सुद्धा करायची आहे. जितकी जास्त सेवा तुम्ही स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची या श्रावण महिन्यामध्ये कराल तितके पुण्य तुमच्या गाठीशी बांधले जाईल आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या गुरूंची, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा ही नक्की करा. आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या कोणकोणत्या सेवा या करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला गुरुकृपा ही प्राप्त होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती मी आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दत्त महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. आणि मी सांगितलेल्या या सेवांपैकी तुम्हाला जी सेवा करणं शक्य असेल तर ती सेवा तुम्ही आपले स्वामींची, दत्त महाराजांची करायची आहे. आणि नाहीच इतर काही शक्य झालं तर गुरुवारी आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे याबद्दलसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आपण या श्रावण महिन्यामध्ये दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची कोणती प्रभावी सेवा करू शकतो तर यामध्ये स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथाचं सप्ताहाचं पारायण होय. ज्याप्रमाणे आपण स्वामी पुण्यतिथीला किंवा दत्त जयंतीला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतो त्याचप्रमाणे आपण या श्रावण महिन्यामध्ये आपण सप्ताहाचं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकतो. 7 दिवसांच्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये हे पारायण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे. 7 दिवसांचं गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि या सप्ताहाच्या पारायणाची सांगता आपल्याला 8व्या दिवशी करायची आहे. या पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे. आणि गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना जे काही नियम आहेत ते सर्व नियम पाळूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करताना जे काही सर्व नियम, अटी सांगितलेले आहेत ते पाळून जर तुमच्याकडनं पारायण करणं शक्य होत असेल तर आणि तरच तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा. आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आणि परमपावन असा असतो. त्यामुळे तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करू शकता. ज्या दिवसापासून तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत असेल त्या दिवसापासून तुम्ही हे पारायण करू शकता. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना कोणते नियम आणि अटी आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे. तुम्हाला जर ती माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि तो व्हिडिओ बघून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला कोणते नियम, अटी हे पाळायचे आहेत. आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे सर्व नियम, अटी पाळूनच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये जरूर करा. आणि जॉबमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळी काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये खूप इच्छा आहे काहीतरी सेवा करण्याची आणि काही कारणास्तव तुम्हाला जर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये करता येत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या ग्रंथामध्ये एकूण 52 अध्याय आहेत. ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी श्रावण महिन्यामध्ये श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल. संपूर्ण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्यफळ या ग्रंथाच्या पारायणाने तुम्हाला मिळेल. पण ज्यांना खरोखर वेळ आहे आणि आपल्या स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची काहीतरी सेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे तर अशा व्यक्तींनी श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचंच पारायण करावं.
गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला जितके कडक नियम पाळायचे असतात तितके कडक नियम श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला पाळण्याची काहीही गरज नाही. फक्त ही सेवा करत असताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही या पारायणाच्या काळामध्ये कांदा लसूण हा सुद्धा खाऊ नका आणि शक्यतोवर फळांनासुद्धा टाळा. बस इतकेच नियम आपल्याला श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करत असताना पाळायचे आहेत. आणि जर तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं 7 दिवसांचं पारायण करत असाल तर त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की कोणत्या दिवशी तुम्हाला किती अध्याय हे पठण करायचे आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आणि म्हणूनच तुम्हाला जर या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही हा ग्रंथ सर्वात आधी आपल्या घरी आणायचा आहे आणि त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि ज्यांना या दोन्हीही सेवा करणं शक्य होत नाही तर अशांनी गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा या अध्यायाचं नित्यनियमानं या श्रावण महिन्यामध्ये दररोज पठण करायचं आहे. आणि गुरुचरित्रातील हे दोन्ही अध्याय दररोज श्रावण महिन्यामध्ये पठण करत असताना आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची काहीही गरज नाही. आणि यासाठी संपूर्ण गुरुचरित्र उघडून आपल्याला हे दोन्ही अध्याय पठण करण्याऐवजी आपल्याला बाजारामध्ये जिथे देवांची पुस्तकं मिळतात तर अशा ठिकाणी गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय असलेले सेपरेट पुस्तकं मिळतात. तर ते पुस्तकं तुम्हाला आणायचे आहेत आणि त्यातून तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय हा नित्यनियमानं दररोज वाचायचा आहे. किंवा मग तुम्ही गुगलवर सर्च करून त्याची PDF ही डाउनलोड करून त्यातूनसुद्धा तुम्ही हे अध्याय पठण करू शकतात. आणि हे दोन्ही अध्याय पठण करत असताना आपल्याला एकच नियम पाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहार हा आपल्याला बंद ठेवायचा आहे. आणि आता असा आहे श्रावण महिना हा सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार हा करत नाही, त्यामुळे हा नियम तुमचा इथे पाळला जाईलच. आणि दत्त महाराजांची सेवा करत असताना आपल्याला ती दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नाही आहे. दुपारची 12 ते 12:30ची ही जी काही वेळ आहे तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. म्हणून ही वेळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे. जर तुम्हाला पहाटे सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही पहाटे सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण पहाटेची वेळ ही अतिशय प्रसन्न, शांततेची आणि जास्तीत जास्त सकारात्मक अशी वेळ असते. आणि यावेळेस आपले मनसुद्धा खूप शांत असते, कुठलेही विचार आपल्या मनामध्ये येत नसतात. त्यामुळे तुम्ही याच वेळेमध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि पहाटेच्या वेळी केलेली सेवा ही अतिशय फलद्रूप होत असते. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त याच वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही कारणास्तव या वेळेमध्ये सेवा करणं शक्य होत नसेल तर दुपारची 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला ज्या वेळेमध्ये सेवा करणं शक्य असेल त्या वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही दत्तभावनीचं सुद्धा पठण या श्रावण महिन्यामध्ये दररोज करू शकतात. आणि ही दत्तभावनी पठण करण्यासाठी मोजून 5 ते 10 मिनटं लागतील. आणि ही दत्तभावनी पठण करत असताना आपल्याला कोणताही नियम पाळण्याची काहीच गरज नाही. आणि म्हणून कुठलाही नियम न पाळता जर तुम्हाला सेवा करायची असेल दत्त महाराजांची तर तुम्ही दत्तभावनीचं पठण श्रावण महिन्यामध्ये दररोज करा. आणि त्याचप्रमाणे दत्तमंत्राचा सुद्धा तुम्ही दररोज 108 वेळा जप हा करू शकतात. तर याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दत्त महाराजांच्या या सेवा करू शकतात. आणि आता या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे तर यामध्ये स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं ही आपल्या स्वामी महाराजांची सर्वात आवडती आणि प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज एक पारायण करू शकतात. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या या सेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे श्रावण महिन्यामध्ये 11 किंवा 7 पारायण तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत आणि एकाच बैठकीमध्ये या ग्रंथाचे सर्व 1 ते 21 अध्याय पठण करणं म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करणं होय. तर या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त 11 किंवा 7 स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची पारायणं या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. आणि जर तुम्हाला रोज स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करणं शक्य होत असेल तर तुम्ही रोज एक पारायण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. आणि जर तुम्ही तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी जर ही सेवा करत असाल तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा. आणि या सेवेचा संकल्प तुम्हाला हा फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये 11 किंवा 7 पारायण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची करायला शक्य होत नसेल तर निदान तुम्ही फक्त गुरुवारी तरी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे नक्की करा.
जरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण केलं तरीसुद्धा तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांची कृपाही प्राप्त होईल। आणि म्हणूनच श्रावणातल्या दर गुरुवारी तरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। आणि तसंच स्वामी महाराजांच्या या सेवेमध्ये पुढची सेवा येते ती म्हणजेच तारक मंत्राचं 11 वेळा पठण करणं होय आणि तसंच श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करणं होय। तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तारक मंत्राचं रोज पठण करू शकता, तेही 11 वेळा किंवा मग 11 दिवस किंवा 7 दिवस तुम्ही तारक मंत्र हा 11 वेळा पठण या श्रावण महिन्यामध्ये करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी श्रावण महिन्यामध्ये दररोज करू शकतात किंवा 11 दिवस 7 दिवस 11 माळी जप करू शकतात। आणि जर तुम्ही दररोज या श्रावण महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करत असाल तर अतिशय उत्तम। याप्रमाणे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची जितके दिवस या श्रावण महिन्यामध्ये सेवा करणं शक्य होत असेल तितके दिवस तुम्ही ती नक्की करा। आणि ज्यावेळेस आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे करू, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची सेवा करू, तर तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काही गरज नाही। दत्त महाराजांची सेवा करत असताना जे काही नियम आहेत ते सर्व नियम पाळूनच आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे। पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना त्याचे कुठलेच नियम हे नाही आहेत। स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना ती फक्त आपल्याला पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने करायची आहे। फक्त मांसाहार हा या सेवेमध्ये आपल्याला बंद ठेवायचा आहे। हाच एक महत्त्वाचा नियम आपल्याला या सेवेमध्ये पाळायचा आहे। आणि तसंच उपवास करण्याची सुद्धा आपल्याला काहीही गरज नाही। या सर्व सेवांपैकी कोणतीही सेवा करताना तुम्हाला उपवास करण्याची काहीही गरज नाही। त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये 11 गुरुवारांना सुद्धा सुरुवात करू शकता। तर याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचीही अशी सेवा करू शकतात। आणि जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये यापैकी कुठलीच सेवाही करायला जमत नसेल तर मग तुम्ही फक्त गुरुवारी तरी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा नक्की करा। आणि हेही जर शक्य नसेल तर निदान दर गुरुवारी 11 वेळा तारक मंत्राचं पठण करा आणि तसंच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। त्याचप्रमाणे तुम्ही दर गुरुवारी अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे त्याचंसुद्धा 11 वेळा पठण करू शकतात। किंवा मग तुम्ही या श्रावणामध्ये या स्तोत्राचं 11 दिवस किंवा 7 दिवस 11 वेळा पठण करू शकतात। आणि ही सेवासुद्धा जर करायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अखंड स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। आणि हेही जर शक्य नसेल तर निदान गुरुवारी तरी तुम्हाला दिवसभर अखंड स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे। आणि दर गुरुवारी एक तरी पाठ हा आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा करायचा आहे। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर याप्रमाणे या सर्व सेवांपैकी तुम्हाला जी कुठली सेवा दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची करायला शक्य होत असेल तर ती सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा। या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्त स्वामींची, दत्त महाराजांची सेवा कराल तितकी जास्त अनंत पटीने फळ हे तुम्हाला प्राप्त होईल। आणि म्हणूनच या श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांच्या सेवेसोबत आपण आपल्या दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवाही करायची आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।